गांजणखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात. सप्ताहात काकडा, पारायण, गाथा, भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तन सेवेचं आयोजन. औसा तालुक्यातील गांजणखेडा येथे गेल्या 14 वर्षापासून सद्गुरू श्री मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो. या 7 दिवसीय सप्ताहात काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, महिला भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तनाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. गांजणखेडा गाव हे लोकसंख्येच्या मानाने खूप लहान असलेलं गाव आहे, पण या गावात 2 सप्ताह साजरे केले जातात. अखंड हरिनाम सप्ताहात तरुण, युवक व गावातील महिला भाविकांची उपस्थिती पाहायला मिळतीये. सप्ताहात शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण गोपीचंद महाराज शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध कीर्तनाचा आनंद घेता येणार आहे. गांजणखेडा येथील शिवपार्वती महिला भजनी मंडळ व रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या महिलांनी सप्ताहात भजन व हरिपाठ सेवा दिली. यावेळी व्यासपीठ अधिकारी हरिभक्त परायण शिवाजी महाराज, अभंगराव सिरसले, सरपंच राजेंद्र पाटील, मुरलीधर होळकर, किशोर औंढे, दादाराव सुगे, सतीश पाटील, प्रशांत होळकर, विकास माने, दादा पाटील, बालाजी कोळी, अमोल होळकर, हरिकिशन होळकर, श्याम कोळी, वैभव ढेकणे, वैभव सुरवसे, श्रीधर पाटील, अंजीरबाई औंढे, बिजलबाई पाटील, शांताबाई ढेकणे, शिंधूबाई ढेकणे, मंगल होळकर, कीर्ती पाटील, बेबीनंदा पाटील, सुनीता औंढे, सिंधुबाई ढेकणे, गोदावरी होळकर, श्यामल होळकर, सुमन पाटील, उज्ज्वला होळकर, अर्चना ढेकणे, उषा पाटील, भागीरथी होळकर सह गांजणखेडा गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थ भाविक उपस्थित होते. मी किशोर औंढे, मौजे गांजणखेडा तालुका औसा जिल्हा लातूर. आज तागायत 14 वर्ष झाले आहे. सप्ताह चालू आहे. विशेष म्हणजे आमचं 100 घराचं गाव असून गावामध्ये 2 सप्ते आहेत. याचं एकमेव सप्ताह करण्याचं कारण म्हणजे जे आजकाल नवीन पिढीत जे नवयुवक अतिव्यसनेच्या अधीन गेलेले आहेत, त्यांचं व्यसनाचं प्रमाण कमी करावं, भक्ती मार्गाला लागावं, चांगले विचार त्यांच्या डोक्यात यावं, ही संकल्पना घेऊन आम्ही हा सप्ताहाचं आयोजन करत आहोत. आणि त्यामध्ये पूर्ण सप्ताह करण्यामध्ये गावातील पूर्ण तरुण मंडळीचं योगदान आहे. याच्यामध्ये पूर्ण इथून तिथून सप्ताह बसवणे, महाराज ठरवणे, भजनकरी बोलवणे, सर्व नियोजन त्यांचं आहे. तर मी या निमित्तानं गावातील तरुण मंडळाचं मनशः हार्दिक अभिनंदन करून त्यांचे आभार मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांची एक संकल्पना आहे की मोठ्याच गावात मोठा कार्यक्रम सप्ताह होऊ शकतो, पण ते आमच्या गावानं दाखवून दिलेले आहे की एकदम 100 घराच्या गावात 2-2 मोठे सप्ते होत आहेत सध्या. आणि त्याच्यामुळं आमच्या नव पिढीला एवढा त्याच्यावर प्रभाव पडला आहे की नवीन जी पिढी आहे ती अति चांगल्या मार्गाला लागली आहे. तर मी तुमचे पण आभार मानतो. आमच्या गावात येऊन आमची संकल्पना युट्यूबद्वारे दाखवलो ते आमच्या गावातर्फे आभार मानतो. हे जे नवतरुण मंडळ आहे त्यांनी या सप्ताहाचं एवढं चांगले नियोजन केलेले आहे. त्यांना मार्गदर्शन आमच्या गावचे सरपंच राजेंद्र पाटील, मुरलीधर होळकर, व्यंकटदादा पाटील, पोलीस पाटील आहेत, गावचे आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांचाही. सर्व गाववाले मिळून त्यांना मार्गदर्शन करतात. त्या मार्गदर्शनाप्रमाणे ती नवीन तरुण पिढी सुद्धा एकदम व्यवस्थित ह्या सप्ताहाचं नियोजन करते. यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा, दुपारी 12 ते सकाळी ज्ञानेश्वरी पारायणचं ग्रंथ वाचन, दुपारी 1 ते 1:30 काकडा आरती, पुन्हा महिला भजनी मंडळ, गावात महिला भजनी मंडळ आहे, 3 ते 4, पुन्हा 4 ते 5 प्रवचन सेवा, पुन्हा 5 ते 7 हरिपाठ, त्यानंतर 9 ते 11 कीर्तनाची सेवा, नंतर भोजनाची सेवा. ही 2 सप्ते असून सुद्धा गावातील अन्नदानाला काहीच कमी नाही. जवळपास 15 पंक्ती आहेत गावात, वेगवेगळ्या गरीबाकडे, पुन्हा श्रीमंताकडे, असे सर्वजण मिळून अन्नदान करतात. आणि विशेष करून मी या माध्यमातून आमच्या तरुणाचं, आता नावं घेण्यात काही भरपूर तरुण आहेत त्याच्यामुळे नावं काही घेत नाही, पण पूर्ण तरुणाचं मी
अभिनंदन करतो. किशोर आमटे. गेल्या माझ्या 15 वर्षापासून आम्ही 15 वर्षापासून भजन करत आहोत. हरी आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह 15 वर्ष झालं. तिला पहाटे 4 ते 6 पर्यंत ते 8 ते 12 दुपारी 2 ते 4 पर्यंत भजन चालू असतं. मंडळ, किती मंडळ आहेत गावात? 2 भजनी मंडळ आहेत. काय नाव त्यांचं? एक नंबर विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ महिला भजनी मंडळ, 2 नंबर शिवपार्वती महिला भजनी मंडळ. किती महिला आहेत एका भजनी मंडळात? एका भजनी मंडळामध्ये 25 महिला आहेत. म्हणजे 50 महिला भजन करतात. 50 महिला भजन करतात. ते गावामध्ये तरुण पिढी जी आहे ते व्यसनाधीन होऊ नये यासाठी आमच्या गावामध्ये हा सप्ताह चालत आलेला आहे. गेले 15 वर्ष झालं या सप्त्यामध्ये आमचे तरुण पिढी सहकार्य करत आहेत. पुढे येऊन हा सप्ताह पार पाडत आहेत. याचं कारण एकच आहे की आमच्या गावामध्ये निर्व्यसनी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही महिला भजनी मंडळ आणि त्याला यश पण आलेलं आहे आणि आमचे मुलं जे आहेत ते सर्व या कार्यामध्ये सहकार्य करत आहेत. तसं पाहायला गेलं तर आमचं गाव खूप छोटं आहे. या गावामध्ये फक्त 300 लोकसंख्या आहे. त्यातून एकही लहान लेकरू, वयस्कर माणसं किंवा महिला, पुरुष घरामध्ये कोणच राहत नाहीत. ते सगळे मंदिरात येतात, कीर्तनाला येतात, भजनाला येतात, काकड्याला पण येतात काही बायका. अशा प्रकारे आमच्या गावामध्ये हा सप्ताह चालत असतो. आमचं गाव खूप छोटं आहे. या गावामध्ये 100-500 लोक असतील. ते सर्व या धार्मिक कार्यामध्ये कार्यरत होतात आणि या गावामध्ये 2 सप्ते होतात. या दोन्ही सप्त्यामध्ये पूर्ण पंक्ती घेणे आणि महाप्रसाद पण होतो शेवटच्या दिवशी. या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छिते की मोठ्या मोठ्या गावामध्ये असे सप्ते होत नाहीत धार्मिक कार्य. आम्ही एक छोटंसं गाव आहे आमचं. या गावामधून जो संदेश बाहेर गावामध्ये जाईल त्यांनी एवढंच घ्यावं की सत्कार्य करावं, या छोट्या गावाचा त्यांनी आदर्श घ्यावा आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे एवढीच अपेक्षा आहे. एवढंच सांगू इच्छिते की आमच्या गावामध्ये जे तरुण महिला भजनी मंडळ आहेत 50 दोन्ही गटामध्ये मिळून 50 महिला आहेत. भजनी मंडळ आहे महिलांचं. त्यांच्या गेलं तर आजच्या काळाला चूल आणि मूल अशी म्हणजे प्रथा आहे आतापर्यंत चालत आलेली. पण ते बाजूला ठेवून आमच्या गावामध्ये दोन्ही गटाच्या मिळून 50 महिला तरुण भजनी मंडळ असलेल्या आम्ही सगळ्या मिळून हे धार्मिक कार्य पार पाडतो आणि एकमेकांना सहकार्य करतो. हाच आदर्श घेऊन प्रत्येक महिलेनं संप्रदायाकडे वळलं पाहिजे.